नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात महाफास्ट 50 बातम्या. अरबी समुद्रातील स्मारक प्रकरणावरून संभाजीराजे आक्रमक. संभाजीराजे आज भूमिपूजन झालेल्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार. संभाजीराजे पंतप्रधान मोदींना जाब विचारणार. ज्या बोटींनी अरबी समुद्रातील जाणार त्या बोटींच्या मालकांना सरकारकडून धमक्या. ऑडिओ क्लिप शेअर करत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा आरोप. भाजप सरकारची आमच्यावर दडपशाही सुरू. मोदींच्या हस्ते जलपूजन केलं, मग महाराजांचं स्मारक का झालं नाही? संभाजीराजेंची आक्रमक भूमिका. स्वराज्य पक्षाच्या भूमिकेनंतर मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात पोलीस बंदोबस्त. अरबी समुद्रातील स्मारकाच्या मुद्द्यावरून संभाजीराजेंची आक्रमक भूमिका. गड किल्ले संवर्धनासाठी 450 कोटी रुपये देणार असं सांगितलं होतं. डीपीडीसीतून किती खर्च करण्यात आला? संभाजीराजेंचा राज्य सरकारला सवाल. शरद पवार गट अजित पवारांना आणखी धक्का देण्याच्या तयारीत. रमेश थोरात तुतारी हाती घेण्याची शक्यता. तर यापुढे कार्यकर्त्यांना त्रास झाल्यास वेगळा निर्णय घेऊ. रामराजे निंबाळकरांचा इशारा. रामराजे नाईक निंबाळकरांच्या कार्यकर्त्यांचा तुतारीचा सूर. फलटणमधील मेळाव्यात रामराजेंसमोर कार्यकर्त्यांच्या तुतारीसोबत जाण्यावर होकार. पुण्यातील मोदी बागेत पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी. शरद पवार आजही विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेणार. काँग्रेस आमदार हिरामण खोसकर शरद पवारांच्या भेटीला. काँग्रेसकडून मला उमेदवारी मिळावी यासाठी पवारांकडे विनंती. हिरामण खोसकरांची माहिती. काँग्रेसने पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर न केल्यास वेगळा निर्णय घेणार. आमदार हिरामण खोसकरांचा आपल्याच पक्षाला इशारा. प्रहारचे आमदार राजकुमार पटेल बच्चू कडूंना धक्का देणार. राजकुमार पटेल शिंदे गटात प्रवेश करणार. सूत्रांची माहिती. राजकुमार पटेलांच्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो. राजकुमार पटेलांनी प्रहार पक्ष सोडणं ही भाजप शिवसेनेची खेळी. अजूनही 2-3 महत्वाचे कार्यकर्ते जाण्याची शक्यता. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. डोंबिवलीत शिंदे गटाला मोठा धक्का. दीपेश म्हात्रे 4 ते 5 माजी नगरसेवकांसह ठाकरे गटात प्रवेश करणार. रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याची चर्चा. बुलढाण्याच्या खामगावात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दौरा. 1600 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार. भंडाऱ्यातील लाडकी बहीण कार्यक्रमाला पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित गैरहजर. तर सरकारनं स्थानिक पालकमंत्री दिल्यास सगळे प्रश्न मार्गी लागतील. शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकरांचा पालकमंत्र्यांवर निशाणा. नागपुरात पुन्हा हलबा समाजाचं राजकारण पेटलं. मध्य नागपूर मतदारसंघात हलबा समाजाला उमेदवारी द्या. आरएसएसच्या मुख्यालय असलेल्या मध्य नागपूर परिसरात होर्डिंग्ज लागले. श्रीकांत शिंदेंकडून डोंबिवलीला महायुतीत गट्टी जमवण्याचा प्रयत्न. डोंबिवलीत पुन्हा रवींद्र चव्हाणांना निवडून द्यायचंय. श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा. ठाकरे गटाचे अभिजित ढेपे यांचा शिवसंकल्प मेळावा. ठाकरे गटाच्या दाव्यानं काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांचं टेन्शन वाढलं. नवरात्रोत्सवानिमित्त माजी खासदार नवनीत राणांनी लुटला गरबा खेळण्याचा आनंद. नवनीत राणांची सार्वजनिक दुर्गोत्सव शारदा उत्सव मंडळांना भेट. पवारांच्या राष्ट्रवादीकडून सोलापुरातील इच्छुक उमेदवारांच्या 8 ऑक्टोबरला मुलाखती. शरद पवार स्वतः इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार. कोल्हापूरच्या चंदगड मतदारसंघातून नंदाताई बाभुळकर पवार गटाकडून लढण्यास इच्छुक. नंदाताई बाभुळकर विधानसभेचे माजी सभापती बाबासाहेब कुपेकरांच्या कन्या. बेसांतर्गत सरळ सेवेची पदे मानधनावर भरणार. शनिवारी शासकीय सुट्टी असूनही राज्य सरकारकडून GR 6931 रिक्त पदांची भरती होणार. खासदार श्रीकांत शिंदे 8 ऑक्टोबरला परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर. युवा सेनेकडून खानापूर फाटा इथे होणाऱ्या सभेची जय्यत तयारी सुरू. घाट रस्त्यावर पथदिवे लावा. पोलीस चौकी स्थापन करा. विजय शिवतारेंची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे पत्राद्वारे मागणी. ललित पाटील प्रकरणातील महिला पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलीस पुन्हा सेवेत. मॅटच्या निर्देशानुसार संबंधितांना पुन्हा सेवेत घेण्यात आलं. विमान उतरण्याची 5 ठिकाणी सुविधा असलेली नवी मुंबई ते बंगळुरू महामार्ग बांधणार. 800 किलोमीटर अंतर अवघ्या 8 तासात पार करता येणार. मंत्री नितीन गडकरींची माहिती. नागपूरप्रमाणे पुणे आणि चेन्नईमध्ये डबल डेकर पूल उभारण्यात येणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा. एसटी महामंडळाच्या ताफ्यात 5000 इलेक्ट्रिक बस आणि 2200 डिझेल बस दाखल होणार. तर स्थानकांच्या सुधारणेसाठी 110 कोटींचं टेंडर 4-5 दिवसात प्रसिद्ध होणार. एसटी महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष भरत गोगावलेंची घोषणा. सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा जागेवर राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार देणार. जिल्हाध्यक्ष विकास आलदर यांची माहिती. पुण्यातील लाडकी बहीण योजना कार्यक्रमाच्या 3.5 कोटींच्या खर्चावरून वाद. निविदा न काढता खर्च केल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयाचा डीपीसीतून निधी देण्यास नकार. महिला आणि बालविकास विभागाची राज्य सरकारकडे धाव. पुण्यातल्या भोर तालुक्यातील 44,274 लाडक्या बहिणींच्या खात्यावर तिसरा हप्ता जमा. तर 6,000 महिलांचे आधार लिंक नसल्यानं अद्याप खात्यात पैसे जमा झाले नाहीत. परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात सोयाबीन काढणीला वेग. पावसानं विश्रांती घेतल्यानं शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीचे कामं उरकले.
साताऱ्याच्या कराडमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त गरजू महिलांना पैठणी साडी वाटप सुपणे येथील नावजी महाराज नवरात्र उत्सव मंडळाचा उपक्रम। साताऱ्याच्या सैदापुरातील प्राचीन पावकेश्वर शिवमंदिरासाठी 9 कोटींचा 72 लाखांचा निधी मंजूर। पावकेश्वर शिवमंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार। गोंदियाच्या महाराणी चरणी 18 इंच सोन्याचा हार अर्पण। नवस पूर्ण झाल्यानं भाविकाकडून देवीला सोन्याचा हार। अंबाजोगाईतील योगेश्वरी मंदिरात नवरात्र उत्सव, भाविकांची दर्शनासाठी गर्दी, मंदिराला आकर्षक सजावट। बुलढाणा घाटबोरी येथे मागील 4 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू। बंजारा आणि वडार समाजाला आरक्षण देण्याची मागणी, 2 युवकांचं आंदोलन सुरू। जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा मशाल मोर्चा। भंडारा जिल्ह्यातील तुमसर गावातून काढण्यात आला मशाल मोर्चा। पेण अर्बन बँकेविरोधातील ठेवीदारांचं आंदोलन चिघळलं। ठेवीदार आंदोलकांकडून विष पिऊन आत्महत्या करण्याचा इशारा। शहरातील लोकमान्य टिळक चौकात ठेवीदारांचं आंदोलन। गोंदियात राष्ट्रीय महामार्गावर लुटमार करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद। 56 लाखांचा ऐवज जप्त, 2 अट्टल चोरटे ताब्यात। गोंदिया जिल्ह्यात मारहाण करून पैसे लुटणाऱ्या 2 आरोपींना अटक। गोंदिया शहर पोलिसांकडून पुढील तपास सुरू। पुण्यात शिक्षकाकडून 6वी शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शर्ट इन न केल्यानं मारहाण। शिक्षकाविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। परभणीत मुस्लिम संघटनांकडून रामगिरी महाराज आणि नुसिहनांद यांच्या विरोधात निदर्शनं। 8 तारखेपासून जोरदार आंदोलन करण्याचा इशारा। पालघरच्या समुद्र किनारपट्टीवरील सुरक्षा अधिक बळकट होणार। पालघर पोलिसांना लवकरच 4 स्पीड बोटी आणि 4 ट्रॉलर देण्यात येणार। भारताचा आज बांगलादेश विरुद्ध पहिला T20 सामना। सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात युवा खेळाडूंना कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार। संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होणार। महिला T20 विश्वचषकात टीम इंडिया आज पाकिस्तानशी भिडणार। न्यूझीलंडसोबतच्या पराभवानंतर टीम इंडियाला आज पुनरागमनाची संधी। दुपारी 3:30 सामन्याला सुरुवात होणार।